आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर मार्केट यार्ड में हंगामे पर हंगामा, कभी कामगारों का तो कभी किसानों का। दरअसल गृह मंत्री अमित शाह जी के बयान को लेकर सोलापुर सिद्धेश्वर मार्केट यार्ड में बीते 18 दिसंबर 2024 की रात से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रेमी और माथाड़ी कामगारों की ओर से किसानों की प्याज मार्केट यार्ड में उतारने से रोक आज 19 दिसंबर 2024 की सुबह अमित शाह जी का पोस्टर लिए आंदोलन करने लगे, जहां पुलिस प्रशासन ने उन्हें रोक लिया। इस हंगामे को देख मार्केट कमेटी ने प्याज की नीलामी अगले दिन करने का फैसला लेते ही नाराज किसानों ने मार्केट यार्ड के बाहर सोलापुर, हैदराबाद, पुणे का मुख्य रास्ता रोक चक्का जाम कर दिया। ये देख पुलिस के वरिष्ठ अधिकारी मौके पर पहुंच मार्केट कमेटी से बात कर नाराज किसानों और अम्बेडकर प्रेमियों को शांत कर लिया है। अतिशय निंदनीय आहे। या संदर्भात माझं काल चालू होती। काल रात्री माझा मोबाईल बंद होता। मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तरी म्हटलं की हे कुठं वारा यावं ज्यावेळी वाढवायचं आला तर वाढ म्हणून आमचं काम करून घेतलं। काल संसदेमध्ये जी घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये आपण रात्री आम्हाला सांगायला पाहिजे होतं। काल माझा मोबाईल सायलेंट होता, त्यामुळे या बाजारपेठेसाठी आज काम केलेलं आहे। लोक काय म्हणतात काय विचार करतात, सोलापूर शहराचं नाव हे बाजारपेठ सब सेक्टर होत आहे। या मार्केटवर सर्व अडचणी असतील, व्यापारी असतील, कामगार मुलं असतील, आम्हाला ट्रान्सपोर्टवाले आणि मार्केट कमिटी चालतील। याबद्दल त्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे काल ते बंद असल्यामुळे लागत नसल्यामुळं त्याच्याबद्दल मी या ठिकाणी पहिल्यांदा व्यक्त करतोय। परंतु आज सकाळी सांगितलं तरी नको म्हटल्यानंतर विनंती केली। ज्यावेळी गेटच्या बाहेर रस्ता केला त्या ठिकाणी कमाडे साहेबांनी त्यांचं सहकारी त्या ठिकाणी आली। आम्ही त्या शेतकऱ्यांना विनंती केली की बाबा तुमचा माल आज आलेला आहे की आपण नंतर उचलून घेऊ आणि उद्या बाजारपेठ बंद राहील अशा प्रकारचा आत्ताच त्या संघटनेच्या मीटिंगमध्ये घेऊन सांगितलं की उद्या बाजारपेठ आत्ताच त्या ठिकाणी बाईकवर अलाउड करून इथं फोन आला म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत। सोलापूर शहरामध्ये आपल्या ज्या काही भावना आहेत तीव्र आहेत, आम्हालाही त्या भावनेबरोबर आम्ही सहमत आहे म्हणून त्या ठिकाणी सर्वजण आपण बंद केलं म्हणजे सकाळी पण आलो, सगळ्यांची चर्चा केली, सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या म्हणून आम्ही कुठल्याही कामगाराला विनंती केली नाही बघा आजचं आलेलं उचलून घेऊ, मार्केट बंद देऊ तुमच्या बंदमध्ये, आम्ही देखील सर्व आडते व्यापारी तुमच्या बरोबर बंदमध्ये आम्ही सहभागी आहोत म्हणून सकाळी आम्ही विनंती केली। मग नंतर शेतकरी त्या ठिकाणी साहेबाबरोबर त्यांनाही विनंती केल्यावर शेतकरी आत आले। आपल्याही भावना तीव्र आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही आहोत आणि तुमच्या बरोबर नाही असं समजून घेऊ नका। आपण आता निवेदन आज दिलेलं आहे, निवेदनाच्या बरोबर सगळीकडे जे काही तुमच्याकडनं होती त्याप्रमाणे आपण मार्ग काढू अशा प्रकारे तुम्हाला माझ्याकडून व्यापाऱ्यांच्या वतीने, आडत्यांच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो।